गुड मॉर्निंग. आजपासून आपली पीवायक्यू सिरीज सुरू होत आहे. आपण मुंबईपासून सुरुवात करणार आहोत, पण पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर लेखी येईपर्यंत कव्हर करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता हे जे व्हिडिओ असणार आहेत ते छोटे असणार नाहीत. जवळपास 4 ते 5 तासांचे एक व्हिडिओ असा लॉंग व्हिडिओ असणार आहेत. आता पीवायक्यू म्हणजे फक्त टेस्ट सिरीज सारखा क्वेश्चन सॉल्व्ह करणे नव्हे, तर मागे कसे क्वेश्चन आले होते, त्याला करंट अफेअर, जीके, जीएस हे सगळे कनेक्ट करून आता पुढे कसे क्वेश्चन्स येऊ शकतात हे गेस करणं म्हणजे टोटल पीवायक्यूचा अभ्यास करणं असं असतं. चला तर मग सुरू करूया. आता या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचा क्वेश्चन पेपर घेतला आहे आणि कोणकोणते तर 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर घेतलेत. कोणते? 2025 चा आपला मेन क्वेश्चन असणार आहे, बरोबर. आणि त्याला आपण कोणते 2 क्वेश्चन पेपर लिंक केले आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे 2021 च्या भरतीचा आणि नंतर 2019 च्या भरतीचा. आता लिंक केले म्हणजे काय? आता सपोज 2025 चा पहिला प्रश्न आहे, जो पण असेल तर तो प्रश्न 2021 ला कशा प्रकारे विचारला गेला होता, 2019 ला कशा प्रकारे विचारला गेला होता. म्हणजेच काय की एक्झामिनरने 2019 चा रेफरन्स घेऊन तो 2021 ला कसा विचारला होता आणि 2021 ला तो प्रश्नाचा रेफरन्स घेऊन 2025 ला कशा प्रकारे विचारला होता. म्हणजे त्याला करंट काय जोडलं होतं का, स्टॅटिक काय जोडलं होतं का, पुन्हा जर थोडंसं डिफिकल्टी लेवल काय वाढवली किंवा कशी कमी केली, त्या टॉपिकवर किती प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, हे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सोबत तुम्हाला ह्याच्यासोबत आणखी काय मिळणार आहे तर नोट्स मिळणार आहेत. नोट्समध्ये काय असणार आहे मी तुम्हाला दाखवते. आता सपोज मुंबईचा हा 2025 चा प्रश्न आहे. काय आहे? भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडला जातो. तर 2021 ला कसा प्रश्न विचारला होता? भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. मग आता उपराष्ट्रपतींवरून 2025 ला त्यांच्या कार्यकाळाविषयी प्रश्न विचारला. आता 2019 ला उपराष्ट्रपतींवर कसा प्रश्न विचारला होता? हे बघा, ऑप्शन मध्ये होतं की राज्यसभेचे सभापती कोण असतात त्यांचं नाव विचारलं होतं. मग एक्झामिनरने काय केलं? तो राज्यसभेचे सभापती घेतले आणि डायरेक्ट 2021 ला कोण असतात असा प्रश्न विचारला. 2025 ला त्यांचा कार्यकाळ विचारला. मग आता 2026 ला त्यांचं कलम विचारू शकतात, त्यांना कोण शपथ देतं, त्यांची नियुक्ती कोण करतं वगैरे असे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणारे सगळं डिटेलमध्ये आणि नोट्स तुम्हाला कसे मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तुमच्यासाठी नोट्स असणार आहे. तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला ह्याचा म्हणजे तुम्हाला ह्याची खूप मदत होणार आहे. आता पहिले जे 10 प्रश्न आहेत ना, 1 ते 10 प्रश्न, ते त्यामध्ये जे नोट्स आहेत ते तुम्ही कसे वाचायचे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही त्याचा कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आता 10 पासून 100 पर्यंत मी क्वेश्चन्सचं व्यवस्थित अनालिसिस केलं आहे, एक्सप्लेनेशन केलं आहे आणि ह्या वेळेस कसे प्रश्न येऊ शकतात, मागे कसे आले होते हे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला त्याचे नोट्स भेटणार आहेत, त्याचं तुम्ही रिव्हिजनसाठी वापर करायचा आहे. तेव्हा मी तुम्हाला ते वाचून नाही दाखवणार, ठीक आहे. आता 2025 ला जे क्वेश्चन्स विचारले आहेत त्याच्या रिलेटेड आता सध्या करंट अफेअर्स मध्ये काही घडामोडी घडल्या आहेत का, त्याच्या रिलेटेड करंट अफेअर्स, जीके, जीएस हे सगळं मी लिंक करणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला सेपरेट करंट अफेअर्सचा अभ्यास करायची गरजच नाही. आपण इथेच आपला परिपूर्ण अभ्यास करणार आहे. जर इथलं काय करंट अफेअर राहिलं तर ते आपण पुण्याच्या पीवायक्यू ला कव्हर करू, पुण्याच्या पीवायक्यू ला राहिलं तर पिंपरी चिंचवडच्या करू. असं करत आपण सर्व करंट अफेअर्स, जीके, जीएस जे पोलीस भरतीला आवश्यक आहे ते सगळं कव्हर करणार आहोत. आता आपला हा जो व्हिडिओ आहे तर तो किती तासाचा असणार आहे? जवळपास 4 ते 5 तासांचा असणार आहे, बरोबर. मग तुम्हाला तो कसा कंप्लीट करायचा आहे? 2-2 तास बसून कंप्लीट करा. म्हणजे 2 तास व्हिडिओ बघा, पुन्हा थोडासा ब्रेक घ्या, पुन्हा 2 तास बसून तो कंप्लीट करून टाका. त्याच्यानंतर व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्या नोट्सची काय करायची आहे? रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन म्हणजेच काय की एकदम ते परफेक्टच करून टाकायचे. आता नोट्स वाचून झाले, तिसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? हे जे पीवायक्यूचे क्वेश्चन्स आहेत ते बघायचे आणि लगेच त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह पण कसे करायचे? म्हणजे खूप वेळ लावून नाही, 10 ते 15 सेकंद मध्ये तुम्हाला तुमचा तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजेच एक्झाम अप्रोच तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे कमी टाइम मध्ये ते समजेल आणि नोट्सची रिव्हिजन झाल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे? तुमचा जवळपास सगळा अभ्यास कव्हर होणार आहे. आता हे जे व्हिडिओज आहेत ना, 4-4, 5-5 तासाचे व्हिडिओ हे फक्त मेंबर्ससाठी असणार आहे. कारण जेव्हा मी 60 डेजचे व्हिडिओ बनवत होते ते अर्धा तास, 40 मिनिटं असे व्हिडिओज असायचे.
पण ॲव्हरेज व्ह्यू किती असायचा? फक्त 10 मिनिटं, 15 मिनिटं. म्हणजे बाकीची मेहनत आहे ती वाया जायची. मग माझ्या लक्षात आलं, जेव्हा कंटेंट फ्री असतो, तेव्हा ना नॉलेजची किंमत राहते, ना मेहनतीची किंमत राहते. त्यामुळं हे जे व्हिडिओज असणार आहेत, ते मेंबर्ससाठी असणार आहे. कारण माझ्या नॉलेजची किंमत राहावी, माझ्या मेहनतीची किंमत राहावी आणि हे जे व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. त्यामुळे जे आपले 10-15 मिनिटाचे जे व्हिडिओज असणार आहे PYQचे, तर ते YouTubeवर येतीलच, पण जे लाँग 4-5 तासाचे डिटेल व्हिडिओ असतील, ते फक्त आपल्या मेंबर्ससाठी राहतील. चला तर सुरू करूया मग आपल्या आजच्या व्हिडिओला. चला, आपला पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? तर उत्तर आहे त्याचं 5. ठीक आहे. आता तुम्हाला पोलीस भरतीला अगोदर मी तुम्हाला सांगते हे 2025 का लिहिलेलं आहे. हे बघा, 2025 म्हणजेच काय, की ही जी BMC किंवा मुंबई पोलीसचा जो पेपर झाला होता तो 2025ला झाला होता. भरती कितीची आहे? 2022ची. आता माझी भरती 2021ची होती. माझा पेपर कधी झाला होता? 2023ला. 2019ची भरती होती, त्याचा पेपर कधी झाला होता? 2021ला. हे जे मी 2025 दिलेलं आहे ना, हा पेपर 2025ला झालेला आहे. आता पुढं जसं जसं प्रश्न येतील त्याच्या पुढे कंसात जे दिला असेल त्याचं मी तुम्हाला एकदा सांगेल की तो काय प्रकारे, म्हणजे तो क्वेश्चन कधी आला होता वगैरे, कशा प्रकारे आला होता. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये बाबा हे 2025 का लिहिलंय हे मी सांगायला केलं. आता हा प्रश्न जो आलेला आहे, हे बघा, पोलीस रचनेवर प्रश्न विचारला जातो, त्यांच्या पदानुसार क्रमासाठी प्रश्न विचारला जातो, पुन्हा त्यांचे रिजन विचारले जातात, रिजन झोन विचारले जातात, ह्यांचे प्रमुख कोण आहेत हे विचारलं जातं, आयुक्तांचं नाव काय आहे हे विचारलं जातं, काय काय वेळेस ह्यांचे प्रमुख कोण आहे हे विचारलं जातं, पोलीस ठाणे किती आहेत हे विचारलं जातं. आता हे जे मी तुम्हाला सगळे जे मुंबईबद्दल जी पण इन्फॉर्मेशन सांगणार आहे ना, ही ह्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली इन्फॉर्मेशन सांगणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणू नका की मॅडम तुम्ही मनाचं सांगताय, तुम्ही चुकीचं सांगताय, तसं काही नाही. जी पण इन्फॉर्मेशन असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली इन्फॉर्मेशन आहे. आता हे जे उत्तर आहे ना, किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत, तर हे ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा 5च उत्तर आहे. कोणकोणतं झालं आपलं हे काढायचं, फक्त पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि काय इथं मध्य किंवा सेंट्रल. ठीक आहे. हे असे पोलिसांचे 5 प्रादेशिक पोलीस विभाग आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे, मी ह्याच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि ह्या शॉर्ट नोट्समध्ये मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला असं डिटेलच एक्सप्लेनेशन मिळणार आहे. तर आपण बघूया ह्याची अधिक माहिती. आता बृहन्मुंबई पोलीस प्रादेशिक विभाग आणि पदश्रेणी. पोलीस दलाचे किती प्रादेशिक विभाग आहेत? आपण आत्ताच पाहिले किती आहेत? 5 आहेत. कोणकोणते? जसं मी हे काढून दाखवलेलं तुम्हाला, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि काय मध्य. मध्य म्हणजेच सेंट्रल. ठीक आहे. पुन्हा प्रत्येक प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोण? जसं मी तुम्हाला विचारलेलं की काय प्रादेशिक विभागाचा प्रमुख विचारला जातो, रिजन, आणखी काय झोन, ह्यांचा प्रमुख विचारला जातो. तर प्रादेशिक विभागाचा प्रमुख हा अपर पोलीस आयुक्त असतो. अपर पोलीस आयुक्त ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस, ॲडिशनल CP. ठीक आहे. हा 3 क्रमांकाचा म्हणजे हायरार्कीमध्ये जे पदानुसार पहिला कुठला प्रमुख असतो? CP असतो, दुसरा जॉईंट CP असतो आणि तिसरा कोण असतो? ॲडिशनल CP. म्हणजे हा हायरार्कीमध्ये तिसरा प्रमुख आहे. ठीक आहे. आता पदश्रेणी बघूया. जसं मी आता सांगितलं, पोलीस आयुक्त हे पहिले असतात, नंतर जॉईंट CP म्हणजे सह पोलीस आयुक्त हे दुसरे असतात, अपर पोलीस आयुक्त हे तिसरे असतात, उप पोलीस आयुक्त म्हणजे DCP हे कितवे असतात? चौथे असतात. सहाय्यक पोलीस आयुक्त ACP, DYSP ह्यांची बघा, पोलीस आपल्या MPSCची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये क्लास 1 कोण असतात? हे ACP आणि DYSP. हे कितव्या क्रमांकाला आहेत? 5 आहेत. आता तुम्ही म्हणाल की फक्त एवढ्यातनच आहेत का? नाही. हे जे उपपोलीस आयुक्त वगैरे असतात ना, हे काय असतात की हे 4-4, 5-5 असे रिजननुसार असतात. पोलीस निरीक्षक म्हणजेच काय? पोलीस इन्स्पेक्टर हा 6व्या नंबरचा प्रमुख असतो. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच काय? PSI ह्या काय आहे? 7वा. पोलीस शिपाई म्हणजेच काय? कॉन्स्टेबल. ॲक्च्युली पोलीस उपनिरीक्षक नंतर ASI पद असतं, म्हणजेच काय? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. त्याच्यानंतर असतं हवालदार आणि हवालदार नंतर असतं पोलीस शिपाई. आता पोलीस दलातून नाईक हे पद काढून टाकलेलं आहे. नाईकला किती असतात? असं जे आपली हे असते कॉलर, तर त्याला नाईकला अगोदर 2 असायचे, पण हे नाईक पद आता काढून टाकले. म्हणजे कॉन्स्टेबल नंतर डायरेक्ट काय? हवालदार होणार. समजलं? आता ही जी पदश्रेणी आहे ना, ही मुंबईसाठी आहे.
आपली मुंबईची वेगळी आहे आणि जे पूर्ण महाराष्ट्राची असते ती वेगळी असते. महाराष्ट्राचं सर्वोच्च पद कुठलं आहे महाराष्ट्राचं पोलीस दलातलं? तर ते आहे महासंचालक. आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतच जाईल. मुंबईसाठी थोडी वेगळी रचना असते, पुण्यासाठी वेगळी असते, म्हणजे त्या त्या विभागाची त्या त्या गरजेनुसार वेगळी पदश्रेणी असते. ठीक आहे, चला आता पुढचं बघूया आपण. आता मुंबई पोलीसचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे मुंबई पोलीस दलामध्ये कोण काय असतं आणि त्यांची नावं काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर आपलं पहिलं काय आहे, प्रमुख पोलीस आयुक्त कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, देवेन भारती. आता हे बघा, हे आज मी व्हिडिओ बनवतेय, आजचे पोलीस आयुक्त कोण आहेत, देवेन भारती. जर सपोज तुम्ही 1-1.5 महिन्यांनी व्हिडिओ बघताय किंवा 15-20 दिवसांनी बघताय आणि तेव्हा आयुक्त चेंज झाले तर तेव्हा कमेंट बॉक्समध्ये लिहायचं नाही मॅडम तुम्ही चुकीचं शिकवता. कळलं? आज मी व्हिडिओ बनवते, आजचे पोलीस आयुक्त कोण आहेत, देवेन भारती. अपडेट राहत चला. ह्या कशा फ्लक्च्युएटिंग गोष्टी आहेत, ह्या गोष्टी बदलत राहतात. आता पुढे सहपोलीस आयुक्त जॉईंट सीपी एकूण किती आहेत, 5 आहेत. आता हे 5 सीपी काय करतात, प्रत्येक आपल्या पोलीसमध्ये खूप जास्त डिपार्टमेंट आहेत, म्हणजे इतके डिपार्टमेंट आहेत त्याला प्रत्येकाला काय करायला लागतं, प्रमुख द्यावा लागतो, त्यांना असिस्टंट द्यावे लागतात, तिथं आपलं मनुष्यबळ द्यावं लागतं. त्याच्यामुळे काय की नेहमी पोलिसांची गरज भासते. आता हे जे पोलीस जॉईंट सीपी 5 जॉईंट सीपी आहेत ते कुठे कुठे आहेत, गुन्हे शाखामध्ये आहेत, कायदा व सुव्यवस्थामध्ये आहेत म्हणजेच काय लॉ अँड ऑर्डर, प्रशासनमध्ये आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन वाहतूक विभाग म्हणजेच काय ट्रॅफिक, आर्थिक गुन्हे शाखा, इथे आपले हे 5 जॉईंट सीपी आहेत. आता आपले मुंबईचे प्रादेशिक विभाग किती आहेत, 5 आहेत. कोणते आहेत आपण आत्ताच पाहिलं, कोणते कोणते, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य. आता हे मी तुम्हाला रिपीट सांगणार आहे. का सांगणार आहे, तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, तुम्हाला पुस्तक उघडायची गरजच नाही पाहिजे, म्हणजे तुमचा इथंच अभ्यास झाला पाहिजे, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी रिपीट सांगणार आहे. आणि मी प्रश्न विचारला, माझं उत्तर यायच्या आधी तुम्ही तुमचं उत्तर द्यायचंय. ठीक आहे. परिमंडळ म्हणजेच काय, झोन्स. झोन किती आहेत, 1 ते 13 झोन आहे आणि एक काय आहे, पोर्ट झोन आहे. पोर्ट झोन म्हणजेच काय, बंदर आहे. आता मुंबईला कोस्टल म्हणजे काय, समुद्र किनारा आहे म्हणून तिथं बंदर हा पण विभाग येतो. आता सध्या कार्यरत किती आहेत, आता सध्या कार्यरत 13 झोन आहेत आणि एक पोर्ट झोन आहे. आता पुढे, आता पोलीस ठाणे किती आहेत, सध्या 94 ते 95 पोलीस ठाणे आहेत, पण 4 आणखी पोलीस ठाणे वाढणार आहे, म्हणजे ह्यांना मंजुरी मिळाली आहे पण अजून ते इस्टॅब्लिश म्हणजे काय स्थापन नाही झालेत, म्हणून हे 4 आणखी ऍड होणार आहे, म्हणजे ह्याची संख्या आणखी 4 ने वाढू शकते. आणि परिमंडळ झोन सुद्धा 2 झोन वाढणार आहेत, म्हणजे आता 13 आहेत आणि आणखी 2 झोन वाढून 15 झोन होणार आहेत आणि एक काय बंदर म्हणजेच काय पोर्ट झोन आणखी ऍड होणार. ठीक आहे, तर ह्या गोष्टींची नोंद घ्या. अपडेट राहा, एक्झाम येईपर्यंत आदल्या दिवशी म्हणजे उद्या पेपर आहे म्हणताना आदल्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करा की बाबा कुठलं पोलीस स्टेशन चालू झालं का, अजून चालू झालेत का नाही वगैरे, हे जे 2 आहेत झोन ते ऍड केलेत का नाही हे सगळं बघा. आता महत्वाचं, हे जे 4 नवीन पोलीस ठाणे आहेत ना ती मंजूर झाली आहे, पण ते कुठले आहेत, महाराष्ट्र नगर, भांडूप आणि पार्क साईड हे जे 2 पोलीस स्टेशन आहे ना ह्यांच्यातून हे आणखी तिसरं ऍड झालेलं आहे, म्हणजे तिसरं निर्माण केलेलं आहे. कुठलं नाव, त्याचं नाव काय, महाराष्ट्र नगर. पुन्हा पुढे गोळीबार हे वाकोला, निर्मल नगर आणि मालवणी ह्या 3 ज्या परिसीमा आहेत ज्या पोलीस स्टेशनच्या, त्यातून हे चौथं ऍड म्हणजे निर्माण केलेलं आहे. पुन्हा मालवणी इथं पण आहे आणि मालवणीचा काही भाग ह्याच्यातून मड आणि मारवे हे सुद्धा नवीन बनवलेलं आहे. साकीनाका, घाटकोपर ह्यांच्या पोलीस स्टेशन मधून असलफा हे पोलीस स्टेशन चौथं झालेलं आहे. कळलं? आता कोणत्या पोलीस स्टेशनच्या एरियामधून नवीन कोणतं पोलीस स्टेशन तयार झालंय हे मी तुम्हाला सांगितलंय आणि त्यांची नावं सुद्धा सांगितलेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, 4च आहेत, जास्त नाहीयेत, तुम्हाला एकदम पाठ होऊन जातील. ठीक आहे. आता हे जे मी इथं खाली लिहिलेलं आहे ना, प्रत्येक ठिकाणी लिहिलंय गोल्डन रिव्हिजन किंवा तुमची रिव्हिजन, हे मी तुम्हाला सांगतेय, हे तुम्हाला नोट्स मिळणार आहेत PDF मध्ये. जेव्हा केव्हा एक्झामच्या अगोदर किंवा जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तेव्हा तुम्ही हे सगळं नाही बघायचं, हे जे मी दिलेलं आहे हे नाही बघायचं. हे गोल्डन रिव्हिजन आहे ना, तुम्ही हे पॉइंट्स बघायचे फक्त, आठवायचं. तुम्हाला आठवतंय का, नाही आठवतंय, म्हणजे आता मला पुन्हा एकदा लेक्चर बघायची गरज आहे किंवा मला पुन्हा एकदा वाचायची गरज आहे. समजलं? हे जे बॉक्स मधले आहेत ना हे तुमच्या रिव्हिजनसाठी आहे आणि हे जे सगळं मी डिटेलमध्ये सांगते ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कधी पण अभ्यास असाच करायचा, एका प्रश्नावरून दुसरा प्रश्न लिंक करायचा. आता मी नेहमी तुम्हाला सांगत होते बघा, PYQ व्यवस्थित अभ्यास करा, PYQचं ॲनालिसिस करा.
ते ॲनालिसिस कसं करायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी नेहमी तुम्हाला का एवढं प्राऊडली सांगते, मी कुठली अकॅडमी वगैरे नाही लावली, कारण मी स्वतः असा अभ्यास करूनच मला 94 मार्क पडलेत, बरोबर? आता 2025ला जो पेपर झाला त्याचा दुसरा प्रश्न हा होता. आता हा सेट कोणता आहे हे मला माहिती नाही, पण हा दुसरा प्रश्न होता. मग 2019ला म्हणजे ह्याची एक्झाम कधी झाली? 2021ला, आणि 2019 म्हणजे ह्याची एक्झाम 2021ला झाली. 2025चा फक्त मी पेपर घेतलाय. हे जे 2019, 2021 आहे ते पोलीस भरती केव्हाची आहे त्याचे आहे. ठीक आहे. मग आता इकडे बघा, हा प्रश्न कशावर रिलेटेड आहे? समीकरणावर रिलेटेड आहे, बरोबर? समीकरणवर 2025ला प्रश्न विचारला होता, पण ह्याच्या आधी प्रश्न विचारला होता का? तर विचारला होता. 2019ला प्रश्न विचारला होता आणि 2 प्रश्न विचारले होते. म्हणजे काय की समीकरणवर कंपल्सरी प्रश्न येणार म्हणजे येणारच. मी हे तुम्हाला का सांगतेय? टॉपिकला किती इम्पॉर्टन्स दिलं होतं, त्याच्यावर किती प्रश्न विचारले होते हे सांगायला मी हे तुम्हाला दिले आहे. मी सुद्धा असाच अभ्यास करायचे. PYQचा जो आत्ता झालेला क्वेश्चन पेपर घ्यायचा, म्हणजे मागच्या वर्षी किंवा रिसेंटचा जो झालेला क्वेश्चन पेपर आहे तो घ्यायचा आणि त्याचा संबंध मागे झालेल्या PYQशी रिलेट करायचे. म्हणजे काय की समीकरणावर बाबा हा यावेळेस असा प्रश्न विचारलेला, मग ह्या समीकरण टॉपिकवर मागे कसे प्रश्न विचारले होते किंवा किती प्रश्न विचारलेले, असा जर जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची गरज नाही. तुम्ही लिंक जोडत जायचं. मी तुम्हाला हेच सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की कशी लिंक जोडायची, कसा अभ्यास करायचा. ठीक आहे. आता आपण प्रश्न सॉल्व्ह करूया. तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि हे मी PYQ सिरीज आणली आहे हेच तुम्हाला दाखवायला आणली की कशा सोप्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता विदाऊट पुस्तक. ठीक आहे. चला, आपला पहिला प्रश्न काय आहे? जर 8x वजा 4 बरोबर 3x अधिक 6. ठीक आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? x अधिक 1 ह्याचा घन. ठीक आहे. सिंपल काय करायचं आहे आपल्याला? सिंपल x ची व्हॅल्यू काढायची. आता 8x वजा 4 हे 3x काय करते मी इकडे घेऊन जाते. 8x वजा 3x बरोबर हे वजा 4 आहे, इथं जाऊन काय होणार? अधिक 4 होणार, म्हणजे 6 अधिक 4. 8x वजा 3x किती राहिले? 5x बरोबर किती? 6 आणि 4 10, म्हणजे x ची किंमत किती आली? 5 दुने 10. x ची किंमत किती आली? 2 आली. मग हेच 2 कुठे ठेवायचेत? इथे ठेवायचेत. x अधिक 1 ह्यांचं काय? घन. x ची व्हॅल्यू किती आहे? 2 अधिक 1 3, 3चा घन, 3चा घन किती आहे? 27. म्हणून माझं उत्तर काय आलं? 27. ठीक आहे. आता मी गणित, बुद्धिमत्ता, मराठी ह्यांचे जे पण प्रश्न सॉल्व्ह करणार आहे ना, मी तुम्हाला एक्झाम अप्रोच कसा असला पाहिजे, म्हणजे शॉर्ट ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर मी इथे नोट्स लावले आहेत बघा. जर तुम्हाला डिटेल सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही हे रेफर करू शकता. पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिकने सांगणार आहे ते कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता पुढे हे मी कट करते. आता पुढचा प्रश्न काय आपला? 64 त्याचा चौथा घात भागिले 8चा 5वा घात, आणि काय विचारले? त्याचं उत्तर विचारले. आता हे 64ला बघितलं मला आणखी काय आठवतं? 64 हा काय आहे? 8चा वर्ग आहे. मग 64ला मी 8चा वर्ग अशा प्रकारे लिहू शकते का? तर लिहू शकते. 8चा वर्ग ह्याचा चौथा घात भागिले 8चा 5वा घात. आता आपल्याला इथं काय घातांकाचे नियम माहिती पाहिजे. कसं? एचा m वा घात आणि नंतर n चा घात. मग हे कसं होतं? a बरोबर m गुणिले n असं होतं, बरोबर? मग हे काय होणार? 8 आणि वरती किती आहेत? 2 आणि 4 आहेत, म्हणजेच काय? 2 आणि 4चा काय होणार? गुणाकार होणार. मग 8, 2 आणि 4चा गुणाकार किती? 4 दुने 8 भागिले 8 आणि 8चा 5वा घात, बरोबर. आता आपला पुढचा घातांकाचा नियम काय आहे? सपोज a रेस टू m भागिले a रेस टू n काय होणार? a रेस टू m वजा n, म्हणजेच हे जे घातांकात आहेत ह्यांची काय होणार? वजाबाकी होणार. मग काय होणार? हे 8 खाली, हे 8 वरती, वजा हे काय होणार? खालचे 5, बरोबर. 8 छेद 8तून 5 गेले किती राहिले? 3, म्हणजे 8चा घन किती? 512. म्हणून माझं उत्तर काय येणार? 512. समजलं? आता मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत, आता मी तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवते. पुढचं काय आहे? दोन संख्यांची बेरीज 12 आहे, म्हणजेच काय? x प्लस वाय, आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 आहे, म्हणजेच काय? एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर बरोबर 80. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता हे मी सॉल्व्ह करत बसणार नाही. मी काय करणार? डायरेक्ट ऑप्शन वाईज जाणार. जर सपोज मोठी संख्या 4 असेल, 4
अधिक एक्स बरोबर 12. आता बघा एक्स ची व्हॅल्यू काढली तर 12तून 4 गेले किती राहतात? 8 राहतात. म्हणजे 4 ही मोठी संख्या होऊ शकते का? नाही होऊ शकत. म्हणजे माझं हे उत्तर म्हणजे हा ऑप्शन गेला. आता त्याच्या पुढे 6 अधिक 6 12 असतात. म्हणजे 6 येईल का? नाही येणार. आपल्याला मोठी संख्या पाहिजे. दोन्ही इक्वल पाहिजे का? नाही. जर मोठी संख्या 8 पकडली तर 8 अधिक 4 किती होतात? 12 होतात. म्हणजे 8 ही मोठी संख्या होऊ शकते कारण 4 काय झाली? लहान संख्या झाली. आता आपण काय करूया? ह्यांचा वर्ग करूया. आपल्याला काय सांगितलंय? ह्यांच्या वर्गांची बेरीज 80 आहे. जर मी 8चा वर्ग केला तर किती येईल? 8 8 64. 4चा वर्ग केला किती येईल? 16 येईल. ह्यांची बेरीज किती येईल? 6 4 10, हातचाला 1, 6 1 7 आणि 1 8. म्हणजे काय? ह्यांच्या वर्गांची बेरीज 80 आली. म्हणजे माझी मोठी संख्या कोणती असायला पाहिजे? 8. समजलं? असं तुमचा एक्झाम अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे? चला आता जर तुम्हाला हे डिटेलमध्ये बघायचं असेल तर हे मी नोट्समध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे तुम्हाला PDF भेटेल, ह्यामध्ये तुम्ही बघून घ्या. ठीक आहे? चला आता आपला पुढचा प्रश्न. आता हा 2021ला प्रश्न आलेला आहे. आता हा 2025ला 2019ला आला होता. तसाच 2021च्या भरतीला सुद्धा आला होता. हा मी सेपरेट का घेतलाय? कारण इथे मला सोडवायला जास्त जागा पाहिजे म्हणून. हा 2021ला आलाय म्हणजे तुम्हाला कळतंय का? समीकरणाचा प्रश्न ह्या वर्षी सुद्धा येणार म्हणजे येणारच आहे. तो शाब्दिक रूपात येऊ द्या, डायरेक्ट सोडवायला येऊ द्या. आता आपला हा प्रश्न कसा सोडवायचा? खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? तुम्ही काय करायचं? आता हे काय प्रत्येक मांडत बसायचं का? नाही. जसं मी तुम्हाला शेवटचा प्रश्न आता सॉल्व्ह करून दाखवला. एक्झाम अप्रोच तुमचा तसाच असला पाहिजे. आता मी काय करते? डायरेक्ट सॉल्व्ह करते. आपल्या बॉडमास रूल नुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे? अगोदर काय? ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. 5 आणि 2 किती? 7 अधिक 10 त्रिक 30. 30 आणि 7 किती? 37. म्हणजे आपलं पहिलंच उत्तर आलं. तरी पण आपण पुढचं सॉल्व्ह करून बघू. 5तून 3 गेले 2, 10 चौक 40 अधिक 2 किती होतात? 42. हे नाही येणार. 8 चौक 32, 32 आणि 3 किती? 35. हे पण नाही. 9 त्रिक 27, 27 आणि 2 किती? 29. म्हणजे माझं उत्तर 1 बरोबर होतं. हाच तुमचा एक्झाममध्ये अप्रोच पाहिजे. आता हे सॉल्व्ह करायचं असेल तर इथे मी तुम्हाला दिलेला आहे. चला पुढे बघूया. आता 2025ला तिसरा प्रश्न वर्गमूळ विचारला होता. मग वर्ग, घनमूळ, घन सगळं अशा प्रकारे कुठलाही प्रश्न विचारू शकतात आणि हा थोडक्यात समीकरणाचा एक पार्टच आहे. बरोबर? आता 2025ला हा विचारलाय. 2019ला अशा प्रकारे विचारला होता. 2019ला 2 विचारलेत. वरचे 2 म्हणजे हे किती झाले? आणि 2021ला सुद्धा विचारला आहे. फक्त ते सॉल्व्ह करता यावे म्हणून मी हे खाली घेतलंय. हे बघा 2021ला सुद्धा विचारलं आहे. थोडंसं समीकरणामध्ये विचारलंय. ठीक आहे? चला आता आपण सॉल्व्ह करूया. तुमचा एक्झाम अप्रोच कसा असला पाहिजे? 21,025चे वर्गमूळ किती? आता हे कसं सॉल्व्ह करायचं? मी असते तर काय केलं असतं? हे लिहिलं. 25 म्हणजेच काय? शेवटी 5च येणार आहे. बरोबर? सगळ्यांच्या एककात 5 आहे. म्हणजे इलिमिनेशन इथे नाही. आता 210. 210च्या आसपास कोणाचा वर्ग आहे? 196 म्हणजेच काय? 14चा वर्ग आहे. आणि हा झाला 14चा वर्ग. पण 210 नंतर मोठा कुठला आहे? 225. बरोबर? हा कोणाचा वर्ग आहे? हा 15चा वर्ग आहे. आता 210च्या जवळची संख्या कोणती आहे? जर 210 मधून 196 गेले तर किती राहतात? 14 राहतात. 225 मधून 210 गेले तर किती राहतात? 15 राहतात. तर 210च्या जवळची संख्या कुठली होतीये? 14 होतीये. मग भलेही इथं एकाचा फरक असू दे, म्हणजे 14 आणि 15 इथं एकाचा फरक असू दे, पण 210 पेक्षा छोटीच घ्यायची संख्या. जी जवळची कुठली आहे ती घ्यायची. कुठली आहे? 14 आहे. म्हणून माझं उत्तर काय येणार? 14 आणि हा एककातला 5. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 145. कळलं? हा माझा एक्झाम अप्रोच असणार आहे. आता हे मी तुम्हाला समजावतेय म्हणून तरी थोडा वेळ लागतोय. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न घेऊया लगेच. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. आपल्या 60 डेज चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करून झाले. इथं मी तुम्हाला एक्झाम अप्रोच सांगणार आहे कसा असला पाहिजे. आता 0 गुणिले 2, 0 गुणिले 2, 2. आता आपल्याला 2चा घन इथं घ्यायचा आहे. किती आहे? 8. प्रश्न काय आहे? फक्त शून्याचा प्रश्न आहे. 0 कुठं द्यायचा? हे 3 अंक सोडून म्हणजे 1, 2, 3. हे 2 अंक सोडून 1, 2. इथे 1 म्हणजे 1. मग डॉट कुठे येणार? 0.1, 2, 3, 4, 5 आणि 6ला 8. असं कुठं ऑप्शन आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. ऑप्शन क्रमांक 3 माझे उत्तर. समजलं? तुमचा अप्रोच हाच असला पाहिजे. आता पुढे स्क्वेअर रूट मध्ये काय आहे? 32.4 भागिले x बरोबर 2.
आता हे कसं सॉल्व्ह करायचं? आपल्याला 324चा वर्ग माहितीये, पण 32.4 हे काय आहे? कोणाचाच वर्ग नाहीये. मग असा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार? वर्गमुळात 32.4 भागिले x बरोबर 2. आता मला हे वर्गमूळ हटवायचे. जर मला वर्गमूळ हटवायचं असेल तर मला काय करावं लागेल? 2चा वर्ग करावा लागेल आणि ह्याचा सुद्धा वर्ग करावा लागेल. मग काय होईल? वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल. मग राहील काय? 32.4 भागिले x आणि इथं काय होणार? 2चा वर्ग होणार. 2चा वर्ग किती आहे? 4. मग सिंपल काय करायचंय? 4ने इथं कट करायचंय. म्हणजेच 32.4 हा काय येणार? इथे खाली येणार भागिले 4 आणि हा x काय जाणार? इकडे वर जाणार x. मग काय करायचं? सिंपल कट छाट. काय होणार? 4 8 32 आणि 4 1 4 म्हणजेच काय? 8.1 ही x ची व्हॅल्यू आली. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. आता ज्याचं मॅथ्स वीक आहे, ज्याला बाबा हे माझ्या अप्रोच लवकर समजत नाहीये, त्यांच्यासाठी इथे मी डिटेलमध्ये नोट्स दिले आहेत. हे नोट्स रेफर करा. तरी नाही समजलं तर मग मला मेसेज करा, मी आहेच तुम्हाला मदत करायला. ठीक आहे? हे सगळं मी डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. हे तुम्ही नोट्समधून सुद्धा करू शकता. ठीक आहे? चला आता 2021ला कसा प्रश्न विचारला होता? काय इथं एकचल समीकरण आहे. काय आहे? सिंपल 3x अधिक 5y, 5x अधिक 3y बरोबर. ह्यांची बेरीज किती आहे? 9. ह्यांची बेरीज किती आहे? 7. आपल्याला विचारलं काय आहे? x अधिक y ची किंमत कुठली? आता जर एखाद्याचं खूप डोकं शांत आहे आणि ज्याचं लक्ष आहे, तो काय करणार? इथं एक म्हणजे काय? हा पहिलं समीकरण, ह्याला 5ने गुणा, हे दुसरं समीकरण, ह्याला 3ने गुणा, असं करत बसणार नाही. तो काय करणार? सिंपल ह्यांची बेरीज करणार. कसं? 3x अधिक 5x किती येणार? 8x. 5y अधिक 3y किती येणार? 8y बरोबर. 9 आणि 7 किती? 16. आता अशी व्हॅल्यू आली बरोबर. जर सपोज एखादी संख्या असते, सपोज 2x प्लस 4y बरोबर 8. तर इथं जर अशी संख्या असती तर मी काय केलं असतं? हे मी आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं असतं. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काय? 2ला 2ने भाग जातो, 4ला 2ने भाग जातो, 8ला 2ने भाग जातो. मग मी काय केलं असतं? x ची व्हॅल्यू मला एकच भेटली असती. म्हणजे काय? सगळ्यात छोटूसा सिंपलचा फॉर्म. मग 2ने भाग घालवला. x बे दुने 4 म्हणजे 2y, बे चोक 8 म्हणजे 4. हा माझा झाला सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म. हा फॉर्मॅट मी इथं यूज करणार. 8x 8y 16 हे सगळे 8च्या पटीत आहेत. मग मला ह्याच्यातला सगळ्यात छोटूसा सिम्पलेस्टचा फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजेच काय? जर मी इथं 8ने सगळ्याला भागलं तर मला काय भेटणार आहे? जर मी 8 इथं 8ने भागलं, इथं 8ने भागलं, इथं 8ने भागलं, मला काय मिळणार आहे? 8 1 8 म्हणजे राहिला फक्त x. 8 1 8 अधिक y राहिला फक्त बरोबर. 8 2 16 म्हणजे 2 राहिले. आणि हेच तर मला पाहिजे. x अधिक y किती आलं माझं? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला कळलं का? इथं 3ने भागायची गरज नव्हती, ह्यांचे एकक समान करायची गरज नव्हती. समजलं? प्रश्न काय आहे? x अधिक y सिंपल फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायचं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. हे मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलंय. आता आपला पुढचा प्रश्न आहे 2025ला चौथा प्रश्न हा मराठीचा विचारला होता. शुद्ध शब्द कोणता? आणि शुद्ध शब्द ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतात आणि मुलं ह्याच्यावर नजरअंदाज करतात. का? अरे मराठी तर सोपं आहे, शुद्ध शब्द काय? शुद्ध लेखन आम्ही खूप वेळा लिहिलंय. पण जेव्हा असे प्रश्न येतात ना, तेव्हा मग घाबरगुंडी उडते. मग आता शुद्ध शब्द हा 2025ला आलाय, 2019ला आला होता, 2021ला आला नव्हता. पण याचा अर्थ असा नाही की आता येऊ शकत नाही, आता सुद्धा येऊ शकतो. एक्झामिनरचे फेवरेट शब्द कोणते? आशीर्वाद हा सगळ्यात फेवरेट शब्द आहे, कारण अजूनही मुलं हे चुकतात. आता आपल्याला दिलेल्या प्रश्नांमधला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पारितोषिक. पारितोषिक ह्याचं उत्तर बरोबर हे आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन मी इथं दिलेलं आहे. शब्दात री, शी हे दोन्ही ऱ्हस्व पहिली वेलांटी असतात. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे प्रतिकूल. प्रतिकूल कसं लिहितात? प्रति आणि क ला काय आहे? दुसरा उकार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे. ह्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मी इथं दिलेलं आहे. ठीक आहे? ज्याला बघायचंय त्यांनी इथे बघून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. आता एक्झामिनरचे फेवरेट कुठले आहेत? शुद्ध शब्द विचारू शकतात, ह्याची मी इथे लिस्ट दिली आहे. हे तुम्ही एकदा बघून घ्या. जे जास्त चुकण्याचे चान्सेस असतात किंवा जे मुलं जिथे मोस्ट ऑफ दी चुका करतात. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया.